सकारात्मक कृती, सकारात्मक उक्ती, सकारात्मक कल्पना, जे काही आपण पाहू, करू, ऐकू, ते जे जे कृती आणि उक्ती करू मित्र, ते जर सकारात्मक करण्यावर जे माणसं भर देतात, त्या माणसांच्या आयुष्यामध्ये आनंद, सुख, प्रसन्नता असताना दिसते. हे सायंटिफिकली सुद्धा सिद्ध झालेलं आहे. तर आपल्याला काही त्याच्यामध्ये आपल्याला काही करता येईल का बघू. आपल्याला काही तिळाच्या दाण्या इतकं करता येईल का ते जरा बघूया. तर सकारात्मक कृती, सकारात्मक उक्ती म्हणजे सकारात्मकता म्हणजे काय? जी गोष्ट प्रेरणादायी आहे, उत्साहवर्धक आहे, फायदेशीर आहे, उपकारक आहे, हितकारक आहे. लक्षात आलं? मूल्याधिष्ठित आहे, मानवतावादी मूल्यांचे अनुसरण करणारा आहे. त्याच्यामध्ये मानवतावादी मूल्य आहे, स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुत्व आहे, न्याय आहे, प्रेम आहे. ह्या ज्या कृती आणि उक्ती असतील त्या सकारात्मक, त्या कृती आणि उक्ती असतील त्या सकारात्मक आहेत. तर आपल्याला तपासण्याचा हा भाग आहे की आपल्या बोलण्यामध्ये किती प्रेरणा मिळते इतरांना, किती उत्साह वाढतोय इतरांना, आपलं बोलणं, आपल्या कृती इतरांना किती उपकारक ठरायला लागल्यात. बोलणं असेल, वागणं असेल, उत्साहवर्धक आहे काय, प्रेरणादायी आहे काय, आदर्शवत काय आहे का आपल्यामध्ये घेण्यासारखं. हे जितकं जास्त ॲड होईल घेण्यासारखं, तितकं तुमची पर्सनॅलिटी, तुमच्या सवयी, तुमचं वागणं, बोलणं, कृती करणं जे काय आहे तितकं सकारात्मक होईल. तुमच्या मग सवयी सकारात्मक होईल आणि तुमची पर्सनॅलिटी जगाच्या समोर एक पॉझिटिव्ह पर्सन म्हणून जगासमोर असतात. तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता का? हे सुद्धा जी माणसं इतरांच्या उपकाराविषयीची सातत्यानं कृतज्ञता व्यक्त करतात ती माणसं सकारात्मक असतात. त्याचबरोबर दुसऱ्यांमध्ये चांगलं पाहण्याची सवय, चांगल्या गोष्टीवर त्याच्या फोकस करणं ही सुद्धा सकारात्मक गोष्ट आहे. आपण दुसऱ्यातलं चांगलं पाहतो का वंगळं पाहतो हे बघा. चांगल्या बाबीवर फोकस करून पुढच्यामध्ये काही जर घातक असेल त्याला हळुवारपणे जाणीव करून देणं हा सुद्धा सकारात्मकतेचाच भाग आहे. सुधारणा घडवून आणणे हा सुद्धा सकारात्मक आहे. त्याच्यामध्ये वंगळा असलं तरी वंगळ्याला चांगलं म्हणणं हे सकारात्मकता नाही. लक्षात ठेवा थोडंसं. म्हणजे पुढच्या व्यक्तीमध्ये जे जे काही चांगलं आहे ते पाहणं हा सकारात्मकतेचा एक भाग आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर असेल त्याच्या कृती उक्तीमध्ये आणि त्याच्यासाठी आणि समाजासाठी जे काही घातक असतात त्या घातक गोष्टीची हळुवारपणे जाणीव करून देणं हा सुद्धा सकारात्मकतेचा भाग आहे. आणि त्याच्यातले दोष हळूहळू एकदाच कमी होत नसतात, हळूहळू कमी करणं हा देखील सकारात्मकतेचा भाग आहे. आणि त्यानं सुद्धा तुमच्या लक्षात येईल की अरे हे मला हे जाणीव नव्हती, यांनी जाणीव करून दिलं मित्र, फायदेशीर ठरलं असं वाटेल. म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो या निमित्तानं, जी काही कृती आहे, जी काही उक्ती आहे ती आपल्या ध्येयनिष्ठ आहे की नाही आणि आपलं ध्येय हे सुद्धा कायदेशीर आणि फायदेशीर आहे की नाही महत्त्वाचं आहे. कारण फायदेशीर आहे पण बेकायदेशीर आहे. काय कामाचं आहे? बेकायदेशीर दारू विकायला लागलात तुम्ही, तुमचा फायदा व्हायला, पैसे आलेत घरामध्ये, पण ते बेकायदेशीर आहे ना, एका दिवशी तुरुंगात जावं लागेल ना तुम्हाला. म्हणून तेच गोष्ट सकारात्मक आणि कायदेशीर संविधानाला मान्य आहे की नाही हे बघून घ्या. लक्षात घ्या, कायद्याला मान्य आहे की नाही. त्याचबरोबर अनावश्यक घातक बेकायदेशीर विचार, कृती आणि उक्ती हे याला बंद करून टाका, हळूहळू बंद करा शक्य आहे. त्याचबरोबर आपण जे बाळगतो ते भावना, द्वेष, मत्सर, राग,
चीड संताप असलं जे जे काही असेल ते त्रासदायक आपल्याला आणि दुसऱ्याला, त्या सर्व नकारात्मक भावनांना सकारात्मक भावनेमध्ये रूपांतर करता येईल का हे बघा. बघा, पर्सनॅलिटी सकारात्मक बनेल, त्याचा फायदा जगाला किती होईल महत्वाचं नाही. सुरुवातीला तुम्हाला त्याचे रिझल्ट मात्र चांगले यायला सुरुवात होते. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, सद्भावना, इतरांबद्दलची सद्भावना. सबका भला होय रे, सर्वे सुखेन संतो, सर्वे निरामय, सर्वांचं कल्याण कर, ही भाव. आणि दुसरी जे गोष्ट मात्र तुम्ही नकारात्मक गोष्टी जर तुमच्या आत भरलेल्या असते, त्याचा तोटा काय होतो माहिती आहे काय, तर सकारात्मक गोष्टी तुमच्याकडे आकर्षितच होत नाहीत. हो, चुंबकाकडेच लोखंड आकर्षित होईल ना, चुंबकाकडे लोखंड आकर्षित होईल. लोखंड चुंबकाकडे आकर्षित होते. चुंबकीय पर्सनॅलिटी जी असते, मग तुम्हाला जर खुशी आकर्षित करायची असेल तर तुम्ही नकारात्मक नाव राहून नाही चालत. नकारात्मक बाबीकडे या खुशी, आनंद, प्रसन्नता, समाधान आकर्षितच होत नाही, त्याच्यापासून दूर पळतात. त्यामुळं चांगल्या गोष्टी जर आकर्षित करायच्या असेल तर नकारात्मक गोष्टीपासून तुम्हाला दूर राहावं लागेल. जे करत आहोत ते सगळं सकारात्मक करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. इतरांना प्रेरणा देणं, प्रोत्साहन देणं, त्याच्या चांगुलपणाबद्दल बोलत राहणं, हे सकारात्मक आहे. दुसरी गोष्ट, ज्यांच्या सोबत आहोत, आपल्याला जे सहकारी असतात, कुटुंबीय आहेत, मित्र आहेत, त्यांच्या सोबत तुम्ही सकारात्मक राहणं, त्यांच्यामधले चांगले गुण बनणं, त्यांना प्रेरणा देणं, प्रोत्साहन देणं आणि सहकार्य करण्याचे जर गुण आपण अंगी बाळगले तर मित्र, आपली पर्सनॅलिटी अधिक सकारात्मक बनेल आणि आपल्या जीवनातलं दुःख हळूहळू मायनस होऊ शकतं. लक्षात आलं? आपण जेवण करत असलं तरी देखील सकारात्मक राहायला पाहिजे. म्हणजे काय राहायला पाहिजे, हे किती कष्टातून बनवलेलं आहे याची जाणीव असली पाहिजे. आणि हे जेवण माझं भूक भागवणारं जेवण आहे, त्या जेवणाविषयीची कृतज्ञता म्हणून पूर्वीची माणसं, आजही अनेक माणसं मित्र, जेवण समोर आल्याबरोबर त्याला नमस्कार करून जेवतात. जेवणाला, ताटाला नमस्कार करून जेवतात. त्याच्याविषयी पवित्र भावना बाळगून जेवतात. काही पवित्र डोळे बंद करून त्याच्याविषयीचे चांगले मंत्र म्हणतात. त्याच्यामुळं एक प्रकारचा आपल्या आत सुद्धा त्या जेवणाविषयी सकारात्मक विचार केल्यामुळे लाळ पाझरतो, आणि लाळ पाझरल्यामुळं फायदा होतो की ते जेवण चांगलं पचतंय आणि चांगलं पचल्यामुळे आरोग्य उत्तम राहायला मदत होते. जेवल्यानंतर जसं प्रसन्नता, पुष्टीदायक आहार आहे असं वाटायला लागते आणि तुष्टीदायक म्हणजे संतोष वाटायला लागतो. त्याच्याविषयी देखील सकारात्मक राहणं पाहिजे, गरजेचं आहे. झोप घेताना सुद्धा सकारात्मक विचार करा. झोपी जायला जाताना तुम्ही सकारात्मक, मला गाढ झोप लागणार आहे, गाढ झोप लागणार आहे, गाढ झोप लागणार आहे, मला खूप छान गोड झोप लागते, मी झोपल्याबरोबर 2 मिनिटात झोपतो, 2 मिनिटात झोपतो, 2 मिनिटात झोपतो म्हणायला लागा. तुम्ही 2 मिनिटात झोपायला लागेल काही दिवसानंतर, कारण तुमचं अंतर्मन त्या विचारानं भरून जाईल. लक्षात आलं? जे काही काम करत आहात त्या कामाविषयी कृतज्ञता बाळगा. त्या कामाविषयी, त्या कामामुळे तुमचा संसार चालतोय, या कामामुळे संसाराला तुम्हाला पैसे मिळतात, तुमचं जीवन हे कामामुळे तुमचं जीवनाला सगळं इंधन पुरवठा होत आहे, म्हणून हे काम आहे, म्हणून माझं जीवन आहे असं समजा. आय लव्ह वर्क अशा पद्धतीने त्या
तुमच्या कामावर, जी माणसं आपल्या कामावर प्रेम करतात, आपल्या कामावर श्रद्धा बाळगतात, कामावरच आपला विश्वास बाळगतात, हेच काम मला मोठं करणार आहे असा विचार करतात आणि ती माणसं मोठी होत राहतात, आनंद घेत राहतात. आणि मग तुम्हाला जर त्या कामातून आवश्यक जेवढं काही पाहिजे तेवढं मिळत नाही तर तुम्ही हळूवार बदलून घ्या ते काम. पण जोपर्यंत ते काम करतात ते तोपर्यंत तुम्हाला ते रिटर्न काहीतरी देते, त्यालाही तुम्ही रिटर्न काहीतरी द्या, म्हणजे त्याच्याविषयी कृतज्ञता बाळगा. लक्षात आलं? आपण जिथं राहतो, जिथं नोकरी करतो, ज्या रस्त्यानं जातो, त्या रस्त्यामुळे कोणीतरी बांधलेला असतो. जिथं आपण ड्युटी करतो ती बिल्डिंग कोणीतरी बांधलेली असते. त्याविषयीची कृतज्ञता असणं अतिशय गरजेचं आहे. आणि ही कृतज्ञता जितकी आपल्या अंतःकरणात राहील तितका आपल्याला आनंद वाटायला लागतो. स्वतः बांधलेल्या घरामध्ये स्वतःविषयी किती आनंद वाटायला लागतो. ज्या घरामध्ये तुमचं प्रेम आहे तिथं शांत झोप लागते मित्र. तुम्हाला घराविषयीचं प्रेम तुम्हाला शांततेने झोपू देतं. लक्षात आलं? आणि जे काही मजुरी, नोकरी, उद्योग, व्यवसाय, व्यापार करत आहात ते सुद्धा तुम्ही आधी विचारपूर्वक निवडा. ते कायदेशीर आहे काय फायदेशीर आहे निवडा. आणि मग ते एकदा निवडल्यानंतर ते गोड माना ना. आता लग्न केल्यानंतर बायकोविषयी तुमच्या मनामध्ये सकारात्मक भावना, सकारात्मक कल्पना, सकारात्मक विचार राहिले तर ती गोड वाटायला लागले, तिच्यापेक्षा दुसरीच गोड वाटायला लागली तर तुमचा सगळा आनंदच निघून जाईल की जीवनातला. म्हणून तुमची बायको तुम्हाला गोड वाटली पाहिजे ना. ज्याच्या सहवासामध्ये तुम्हाला राहावं लागायला ती माणसं ज्याला आवडत नसतील त्याच्या जीवनात आनंद राहू शकत नाही. म्हणून तुम्ही ज्यांच्या सहकार्यात, ज्यांच्या सहवासात राहताय ती माणसं तुम्हाला आवडणं हे तुमच्या सुखी जीवनाचं गमक आहे. मग तुमच्या सहवासात असणाऱ्या माणसाचे चांगुलपणा पाहून आपल्याला पुढं वाटचाल करावी लागेल. कारण तुम्हाला 100% आवडणारा माणूसच भेटणार. तुम्हीच तुम्हाला 100% आवडणार, तुम्हाला सांगतो. त्यामुळे दुसऱ्या आवडण्याचा काही विषयच नाही. त्यामुळं जे काय आवडते तेवढं गोड मानून पुढे जाणं आपलं जीवन सुखी करणं आहे, आपलं जीवन पॉझिटिव्ह करणं आहे मित्रांनो. आणि हे आपल्या फायद्याचं आहे. म्हणून जगातल्या सर्व अनेक लोकांनी सकारात्मक विचार, सकारात्मक भावना, सकारात्मक कल्पनेचं महत्त्व सांगितलेलं आहे. श्रद्धा आणि विश्वास ठेवा, आपलं चांगलं होणार आहे याच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं भलं हो, ही प्रार्थना म्हणा. आणि या प्रार्थनेतून तुम्हाला अतिशय चांगला सकारात्मक परिणाम दिसू लागतो. मनातलं वैर, मनातला संताप, मनातला राग, मनातला द्वेष हे जे आपल्याला त्रासदायक देणारे नकारात्मक घटक आहेत ते हळूहळू तुमच्या जीवनातले दूर होतात. त्यासाठी सकारात्मक गोष्टी म्हणजे तुम्हाला काही ॲड करावं लागेल. सकारात्मकता वाढायचं असेल तर तुम्ही काय काय ॲड करताय ते 2-4 मुद्दे मी सांगणार आहे. एक, तुम्ही योग साधना ॲड करा. योग साधनेमध्ये सर्वसाधारणपणे ध्यान, प्राणायाम, योगासनं, समाधी, पुन्हा विचाराच्या पातळीवर सुद्धा इतरांचं आपण काही घ्यायचं नाही. जे खायचं ते कष्टाचं खायचं. जास्तीचा लोभ करायचं नाही. किती साधनं जास्तीत जास्त माझ्याकडेच कसे राहतील, हा जो जास्तीचा जो मोह आहे ते सोडून देईल, हा विचार सुद्धा तुमची सकारात्मकता वाढायला मदत करते. लक्षात आलं? तुम्ही वाचन करा. सकारात्मक ग्रंथांचं वाचन तुम्हाला तुमच्या जीवनातली सकारात्मकता वाढवते मित्र. मग किमान रोज 2 पेज तरी किमान माणसानं सकारात्मक ग्रंथांचं वाचन करावं लागतं. सकारात्मक ग्रंथाचं वाचन काय म्हणजे ज्या ग्रंथामध्ये मानवी मूल्य आहेत, ज्या ग्रंथामध्ये त्याग आहे, प्रेम आहे, ज्या ग्रंथामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, इतरांच्या कल्याणाचा विचार पेरलेला आहे, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपलं ईश्वर निर्माण केलेलं आहे, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देहे कष्टविते परोपकारे, हा विचार ज्या ग्रंथात आहे
संतांचे चरित्र, आध्यात्मिक पुरुषांचे चरित्र, महापुरुषांचे चरित्र तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता वाढवतात. संगीत तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता वाढवते. नृत्य तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता वाढवते. लक्षात आलं? सेवाभाव, इतरांना थोडी तरी मदत, शक्य आहे ते 1-2 रुपये तरी किमान मदत रोज, सकारात्मकता वाढवते. हे सेवाभाव, इतरांचं कल्याण होण्यासाठी एखादी केलेली कृती ही तुमच्यामध्ये सकारात्मकता वाढवते. लक्षात आलं? या जितक्या जितक्या गोष्टी म्हणून या जगामध्ये सकारात्मकता आहे, त्या जितक्या तितक्या गोष्टी आपण आपल्या अंतःकरणामध्ये क्षमाशीलता ही तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता वाढवते. क्षमा करून टाकलं म्हणजे राग, द्वेष, मत्सर हा कमी होऊन जातो. सुडाने पेटणार जे हृदय आहे तुमचं धडधड करायला लागले ते हळूहळू शांत होऊन जायला लागतं. ही क्षमाशीलता ही तुमच्यासाठी अतिशय उपकारक गोष्ट आहे आणि सकारात्मकता वाढवणारी गोष्ट आहे. म्हणून मित्र, तुमची सकारात्मक पर्सनॅलिटी करणं हे तुमच्यासाठी, तुमच्या सहवासातील माणसांसाठी, आणि तुम्ही सकारात्मक अधिकाधिक झालात ना तर तुमच्याकडेच बघून म्हणतात लोक, अरे बाबा किती हा माणूस सकारात्मक आहे. तुमच्याकडे बघलं कीच लोक प्रसन्न व्हायला सुरुवात होईल. मित्र, इतकी सकारात्मक शक्तीमध्ये ताकद आहे. त्यामुळे सर्व आपल्या सगळ्यांना ते सकारात्मक होण्याची गरज आहे. आणि ते जितकं शक्य आहे तेवढं होऊया, हा संकल्प करू आणि आपण त्या दिशेनं वाटचाल करू. आणि इतरांना मदत करण्याची भावना, इतरांना चांगलं देण्याची भावना आपल्यामध्ये असणं ही सकारात्मक गोष्ट आहे. मी हे जे वेगवेगळे व्हिडिओ बनवतो, त्याचा अभ्यास करून बनवतो, त्याचे सगळे मेहनत करून हे सगळं बनवतो. आणि यामुळं मला कधी झोपताना असं वाटते की माझ्या आजच्या या बोलण्याचा 1-2 व्यक्तींना जरी फायदा झाला तर मला शांत झोप लागते. काही जणांचे फोन येतात, सर तुमचा व्हिडिओ ऐकला, खूप बरं वाटलं. काही जण मेसेज पाठवून कळवतात, सर आम्हाला खूप छान वाटलं बरं का, माझ्यामध्ये ह्या गोष्टी बदल झाल्या, आमच्या कुटुंबाने सगळेजण बसून आम्ही सर ऐकलो हा व्हिडिओ, आम्हाला बरं वाटलं. अशा पद्धतीचे जेव्हा मेसेज जेव्हा येतात, वाचलं की शांत वाटते. काही जण मित्र रात्री बेरात्री उठून माझे व्हिडिओ ऐकतात आणि सकाळी सकाळी बघितल्यानंतर मेसेज मला वाचतायला जेव्हा येते तर मला वाटायला लागले की आपल्या जीवनाचा उपयोग आहे. अजून ज्या जीवनाचा उपयोग माझ्या जीवनाच्या, माझ्या कृतीचा, माझ्या उक्तीचा, माझ्या अस्तित्वाचा काही जणाला उपयोग व्हायला लागलेला आहे. मी बिनकामी नाही आहे, मी कामाचा माणूस आहे. ही भावना मनामध्ये दृढ होणं अतिशय गरजेचं असतं. काही जणांना असं वाटते माझा काहीच उपयोग नाही, आता मी बिनकामाचा होऊन गेलो, मी टाकाऊ झालो. अशी भावना जर तुमच्यामध्ये दृढ होत असेल तर मित्र हो, तुम्ही अतिशय डिप्रेशनमध्ये जाल. त्यामुळे तुमचा उपयोग जगाला जर होत असेल तर तुमच्यामध्ये सकारात्मकता वाढते. म्हणून तुमचा काय उपयोग जगासाठी व्हायला लागलेला आहे याचा शोध घ्या. 4 प्रेमाचे शब्द बोलण्याला काय जाते, त्याच्यातून सकारात्मकता वाढते. तर मित्र, मी जेव्हा हे माझं एखादं पुस्तक वाचल्यानंतर, कोणी कधीतरी दिलेलं पुस्तक कधीतरी वाचतात आणि मेसेज पाठवतात. भेटल्यानंतर म्हणतात बरेच जण, सर तुमचा व्हिडिओ ऐकला खूप छान होता, सर तुमचं पुस्तक वाचलं खूप छान होतं, सर तुमचं लेख वाचला खूप छान होता, सर तुमच्या फेसबुकवर कॉमेंट्स म्हणजे लेख लिहिला होता ते खूप छान वाटला, तुमचे स्टेटस खूप छान आम्हाला प्रेरणा देतात. अशा वेगवेगळ्या ज्या काही कॉमेंट्स येतात मित्रांनो, आणि मला इतरांना मार्गदर्शन केल्यामुळे इतरांना जो आनंद वाटतो तो आनंद, एखादा विचार समजून दिल्यानं. सकाळी मी फिरायला गेलो होतो, एक उदाहरण सांगतो. तिथं आम्ही अनेक जण होतो आणि ते ज्यांना पोलीस भरतीचं अकॅडमीचं प्रशिक्षण घेता येत नव्हतं, अशी त्याच्यामध्ये एक मुलगी पण होती. पण तिला ते अशा पद्धतीचा प्रॅक्टिस करत होते, बॉल फेकत होते, ते पुढे जातच नव्हतं. जितकी तिला गोळाफेक करत होती
गोळाफेक करत असताना तिला जितकी गोळाफेक करणं त्या पोलीस भरतीसाठी आवश्यक आहे तितकं जातच नव्हते. तिने मला प्रश्न विचारला की सर आता हे होत नाही, कसं करू, काय मी आता तितकं जर झालं नाही तर मग माझं सिलेक्शन होत नाही. तिला थोडंसं ताण दिसत होता. मी तिला एवढंच सांगितलं, बेटा तू हळूहळू प्रॅक्टिस कर, अर्धा फुटानं जरी पुढं घेत जात राहिलं तरी तुझी प्रगती होत जाईल. हां सर, अर्धा फुटानं करावं लागेल का? नाही, मी ते 5-7-8 फूट कमी पडायला होतं तर त्याच्यामुळे मी टेन्शन होते. तर बेटा काय हरकत नाही, हळूहळू करत राहा ना म्हणलं, वाढते. तिला तेवढाच विचार खूप उपकारक वाटला. तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. मित्र, मला आनंद वाटला. दुसरा एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो. ती जेव्हा तिला ते काय लक्षात ठेवा मित्र की कोणत्याही गोष्टीचं प्रशिक्षण फार आवश्यक आहे. त्यासाठी गुरु फार गरजेचे असतात. त्यामुळे तुमचं प्रशिक्षण, काहीतरी गोष्टीचं प्रशिक्षण तुम्ही घेणं अतिशय गरजेचं. तिनं जेव्हा ते हे बघत होती आणि ते फेकत असताना काय करायला होते, असा पूर्ण असा श्वास घ्यायला लागले होते आणि ते तिचा श्वास घेत जास्तीचा श्वास घ्यायला लागले होते आणि ते मग असा फेकताना तिला श्वास कसा घ्यावा आणि श्वास कसा सोडावा ते फेकत असताना हे सुद्धा कळत नव्हतं बऱ्याचदा. त्याच्यामुळं अशा पद्धतीने श्वास हळूवार भरलेला असताना ती फेकायला पाहिजे होतं. ती तेव्हा श्वासानंच गुदमरून जात होते आणि फेकण्याकडे लक्ष राहत नव्हतं. तेव्हा आमच्या सोबतचे असणारे सरांनी सुद्धा तिला ही सुधारणा सुचवली आणि ती कशा पद्धतीचा गोळा फेक करायला पाहिजे त्या आमच्या सोबतच्या हिप्परगेकर सरांनी तिला सुचवलं. हे सुद्धा एक पॉईंट आम्हाला खूप आनंद दिला. तिला प्रसन्न वाटलं मित्रांनो. म्हणजे आपल्याला जे आपणाशी ठावे ते इतरांनी सांगावे, शाने करून सोडावे सकळ जण, ही भावना माणसांमध्ये जर असेल तर नक्की सकारात्मकता वाढते. आपल्याला आपण तरुण दिसायला लागतो मित्रांनो. आपला इनर ब्युटी वाढायला लागते. तुमच्या चेहऱ्यावर इनर ब्युटी खूप महत्वाची आहे मित्रांनो. ज्यांच्याकडे आंतरिक सौंदर्य हे सद्गुणानं वाढते, सेवाभावानं वाढते, सद्भावानं वाढते, शुभ संकल्पानं वाढते, विधायक ध्येयानं वाढते, विधायक कृतीनं वाढते, विधायक उक्तीनं वाढते, विधायक आणि सकारात्मक कल्पनेनं तुमची सकारात्मकता वाढते. ही सकारात्मकता जितकी वाढेल तुमचं आरोग्य सुद्धा उत्तम राहील. तुमच्या जीवनात अधिकाधिक आनंद मिळेल आणि तुमच्या सहवासातल्या माणसांनाही तो आनंद मिळणार आहे. फुलांच्या झाडाखाली गेल्यानंतर आपल्याला सुगंध होतो. चंदनाला हात लावलं तर आपल्या हात सुगंधित होऊन जातात मित्र. तसं तुमची पर्सनॅलिटी जर सकारात्मक असेल तर तुमच्या सहवासात आलेल्या माणसाला शीतलता, प्रसन्नता, आनंद अनुभवायला मिळेल. आणि अशी पर्सनॅलिटी बनवणं हे खऱ्या अर्थानं हेच समजून वाटचाल करा. या वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा. धन्यवाद.